पुणे शहरामध्ये PMPLच्या 3 मार्काचं खाजगीकरण करायचा घाट सत्ताधारी भाजपने घातला आहे आणि त्यांचे शहराध्यक्ष या सगळ्यामध्ये मुख्य सूत्रधार आहेत। खरं तर कोथरूड ते स्वारगेट, कोथरूड ते पुणे स्टेशन आणि वडगाव शेरी ते पुणे स्टेशन अशा 3 मार्ग फोर्स कंपनीला फोर्सफुली द्यायचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे। आणि हे फोर्सफुली देताना कुठला अर्थपूर्ण फोर्स लावला गेला आहे हे सर्व पुणेकरांना लक्षात आलेलंच आहे। कारण कोथरूड ते पुणे स्टेशन हा मार्ग संपूर्ण शहरातून जातो आणि या संपूर्ण शहरातून जाणाऱ्या मार्गावरती तुम्ही जर एखाद्या खाजगी कंपनीला देणार असताल तर अशा पद्धतीचा कारभार कसा चालेल? याच्यामध्ये अनेक आक्षेप आहेत, पुणेकरांच्या मनात अनेक शंकासुद्धा आहेत की पूर्वीच्या काळी आपण बस भाड्याने घेत होतो आणि त्याला किलोमीटरवर पैसे देत होतो, आपल्याकडे बसेस कमी आहेत म्हणून। परंतु तिकिटाचे पैसे आणि जाहिरात त्या बसवर केलेली ही मात्र महानगरपालिकेला त्याचं उत्पन्न मिळत होतं। परंतु आता भाजप जो उद्योग करत आहे त्या उद्योगामध्ये तिकिटाचे पैसेसुद्धा त्या कंपनीला, खाजगी कंपनीला मिळणार आहेत। त्या बसवरती केलेल्या जाहिरातीचे पैसे त्या खाजगी कंपनीला मिळणार आहेत आणि ती खाजगी कंपनी आपले बसस्टॉप, आपले प्रवासी, पुणे महानगरपालिकेचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर वापरून 5 रुपये किलोमीटर प्रमाणे मेहरबानी केल्यासारखे पैसे PMPLला देणार। यांच्या डोक्यातच हे राहिलेलं नाही आहे की आपण काय पद्धतीने काम करतोय। यांनी पुणे चक्क विकायला काढलंय। मला आवडली कंपनी, माझ्याकडे त्या कंपनीचे लोक आले, मला भेटले, माझे खिसे भरतायत, मग हा रूट विकून टाका, तो रूट त्याला चालवायला द्या। या ठिकाणी आपल्याला PMPL ही आपण एक केलेली स्पेशल पर्पज व्हेकल कंपनी आहे आणि त्या कंपनीला संचलनामध्ये जो तोटा येतो दरवर्षी 250 कोटी रुपये तो महानगरपालिका भरून देत असते। आता भाजपचे अध्यक्ष आणि त्यांचे सगळे बगलबच्चे जर अशा पद्धतीने काम करणार असतील आणि जे फायद्यातले रूट आहेत ते फायद्यातलेच रूट जर तुम्ही एखाद्या कंपनीला देणार असतील म्हणजे फायदा निघून गेला, तोटा अजून वाढणार। मग हा वाढलेला तोटा कुणी भरून द्यायचा? सर्वसामान्यांच्या पुणेकरांच्या करातून हा भरून द्यायचा का? म्हणजे तिकडं तुम्हाला काहीतरी मिळतंय, तुम्हाला चिरमिरी मिळते, तुमचा अर्थलाभ होतोय म्हणून पुणेकरांच्या खिशावर किती मोठा दरोडा टाकायची तुमची तयारी आहे। त्याच्यामुळे या पद्धतीने ही जी काम करणारी मंडळी आहेत या मंडळींच्या बाबतीत काय बोलावं? पुण्याचा विकास करण्यासाठी, पुण्याचं भलं करण्यासाठी निवडून दिलं होतं, तुमचे खिसे भरण्यासाठी नाही, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे। आणि जर तुम्हाला हे जमत नसेल, तुम्हाला ही जबाबदारी पुणेकरांनी दिलेली योग्यरित्या पार पाडता येत नसेल, तुम्हाला फक्त पैसे खाण्याच्या पलीकडे काही दिसत नसेल तर तुम्ही या खुर्च्या खाली करा। तुम्ही या पुणे शहराचं अजून वाटोळं करण्यापेक्षा पुणे शहराची तुमच्याकडून झालेली जेवढी हानी आहे त्याच्यावर तरी थांबा। कारण तुम्ही आता कुठल्याही गोष्टीला विधिनिषेध पाळा ना। तुम्हाला ना पुणे शहराची आत्मीयता आहे ना पुणेकरांचं प्रेम आहे। 60 वर्षानंतर सत्ता मिळली तर जेवढं खाता येईल तेवढं खा, हा एकमेव अजेंडा घेऊन भाजप पुढे चाललेली आहे। याच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी आम्ही सर्वजण उद्या सकाळी 10:30 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं PMPLच्या ऑफिस समोर स्वारगेटला आंदोलन करीत आहोत। शेवट पुणेकरांनाच यांना वठणीवर आणायला लागणार आहे। मागच्या वेळी पण आम्ही माय मराठीला सांगितलं होतं की आता पुणेकरांना छडी हातात घ्यावी लागेल, यांच्यावरती आता पुणेकरांना हातात घ्यायची नाही तर यांना छडी मारून यांची पळताभुई थोडं करायची वेळ आलेली आहे। त्याच्यामुळं हा सगळा जो भोंगळ कारभार चालला आहे आणि याच्यामध्ये कुणी उठतंय, पुणे शहराचा कुठलाही एखादा रूट विकायला काढताय, पुणे शहराची एखादी शाळा कुणाला तरी देऊन टाकतायत, एखादी कुणाला तरी बिल्डिंगच सगळी देऊन टाकतायत, या पद्धतीचं काम चाललंय। काही दिवसांनी महानगरपालिकेची जुनी इमारत यांनी विकायला काढली तरी नवल वाटणार नाही, इतका भोंगळ आणि अतिशय दळभद्री कारभार या महानगरपालिकेत भाजपचा चाललेला आहे। PMPLच्या रूट खाजगी करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विरोध आहे। कारण हे खाजगीकरण नाही, हे PMPL विकायची सुरुवात आहे। हे खाजगीकरण नाही, हा विकण्याचाच डाव आहे। की फोर्सला जर पुणेकरांची सेवा करायची, पुण्याची सेवा करायची तर त्यांनी तोट्यातले रूट घ्यावेत ना आणि तोट्यातले रूट चांगले चालून दाखवावेत। तुम्ही फायद्यातले रूट कशासाठी घेताय? फायद्यातले रूट घ्यायचे याचाच अर्थ तुम्हाला त्या ठिकाणी धंदा करायचा आहे आणि ते द्यायला लावणाऱ्यांची तुमची काहीतरी अर्थपूर्ण घडामोड झाली आहे, त्याच्यामुळे लोक तुमच्या बाजूने देत आहेत। देशात असाच प्रयोग भाजपने रांचीमध्ये केलाय। या रांचीमधल्या प्रयोगात असं झालं की अशाच पद्धतीने काम दिलं गेलं
आणि हे लोकांनी काय केलं तर ज्यावेळी प्रवासी जास्ती असतात त्याचवेळी बसेस सोडल्या, दुपारच्या वेळेस आणि सकाळी लवकरच्या वेळेस बसेस सोडल्या नाहीत, कारण त्यावेळी तिकीट जास्ती खपत नव्हती. आणि मग रविवारच्या दिवशी ज्या दिवशी माणसं नव्हती त्या दिवशी यांनी बसेसच बंद केल्या आणि त्या बसेस सहलीसाठी किंवा इतर लग्नाबिग्नांच्या भराड वाहण्यासाठी त्यांनी वापरल्या. ही पद्धत याच भाजपच्या राज्यामध्ये रांचीमध्ये घडलेली आहे. तेच तुम्ही पुण्यात आणताय का?